नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी झणझणीत गावरानी पद्धतीची अंडा करी कशी बनवायचं ते आज आपण बघणार. तुम्ही बघू शकाल अगदी अप्रतिम अशी आपली अंडा करी ही तयार झाली. चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं, अंडा करी बनवण्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेणार. त्यासाठी कढई, तवा, पॅन काहीतरी गरम करून घ्या. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडंसं तेल आपण घालणार. तेलामुळे आपला कांदा जो असतो तो अगदी लवकर परतून येतो आणि छान मऊ देखील आपला कांदा हा परतला जातो. तर त्यासाठी इथे अगदी थोडंसं तेल घातले. तेल घातल्यानंतर मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे अगदी बारीक असे उभे काप करून घेतलेले आपण आता ह्या तेलामध्ये भाजून घेणार. कांद्याचं प्रमाण आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो. आपल्याला ग्रेव्ही कितपत बनवायची आणि आपल्याला ग्रेव्ही ही कशी हवी, घट्टसर, पातळ, त्यानुसार आपण कांद्याचं म्हणजे मसाल्याचं प्रमाण जास्ती कमी करून घेऊ शकतो. तर ह्या पद्धतीने आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा हा परतून घेणार. एकसारखं चमच्याने हलवत मंद आचेवरती गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतल्यानंतर लगेच बारीक किसून घेतलेलं सुकं खोबरं आपण यामध्ये देखील परतून घेणार आहोत. तर खोबऱ्याला देखील छान गोल्डन कलर येईपर्यंत आपण मंद आचेवरती परतून घेणार आहोत. जर खोबरं आपलं अगदी थोडं तरी कच्चं राहिलं तर त्यामुळे आपली जी भाजीची चव असते गोडसर येते, म्हणून खोबरं हे व्यवस्थित भाजून घ्या. खोबरं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण देखील आपण टाकून त्याला भाजून घेणार आहोत. हे संपूर्ण साहित्य आपण अगदी छान भाजून घेतलं आहे. त्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि लगेच एका प्लेटमध्ये आपण याला काढून घेणार आहोत. तर गॅस बंद न करता यावरती लगेचच आपण आता पॅनमध्ये बाजरीचं पीठ देखील भाजून घेणार आहोत. आता आपला हे मसाला अगदी छान भाजून झाला आहे. त्यानंतर भाजीमध्ये आपल्याला अळण टाकण्यासाठी बाजरीचं पिठाचा वापर करणार आहोत. हे पूर्णपणे टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला बाजरीचं पीठ आवडत नसेल किंवा तुमच्याकडे बाजरीचं पीठ नसेल तर डाळींचं पीठ देखील आपण वापरलं तरी काही हरकत नाही. हलकंसं गोल्डन कलर येईपर्यंत मध्यम आकाराचे 2 चमचेवर इथे मी आता बाजरीचं पीठ हे छान ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजून घेत आहे. अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत आपण भाजून घेतलं आहे. त्यानंतर गॅस हा बंद करायचा. लगेचच आपण आता पीठ हे गार होतं आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सरला आता मसाला हा बारीक फिरून घेणार आहोत. तर सर्वात आधी भाजलेला मसाला आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे. त्यामध्ये लगेच टमाटा, अगदी थोडंसं पाणी घालून जेवढं शक्य तेवढं अगदी फाईन पेस्ट आपण मसाल्याची तयार करून घ्यायची. मसाला अगदी परफेक्ट तयार झाला आहे. त्यानंतर लगेच आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत. भाजीला फोडणी देण्यासाठी इथे कढई गरम करून घेतली. सर्वप्रथम भाजीला फोडणी देताना अगदी कमी तेलाचा वापर करणार आहोत. 1 चमच्यापेक्षा अगदी थोडंसं जास्तीचं तेल यामध्ये मी टाकलं आहे. त्यानंतर लगेच बारीक मिक्सरला फिरवलेला मसाला आपण यावरती टाकून घेऊया. तेलाचं प्रमाण यासाठी आपण कमी वापरतोय. इथं आपण मसाल्यामध्ये पाणी वापरलेलं असतं आणि जर आपण आत्ताच अगदी भरपूर असं तेल घातलं म्हणजे भाजीला आपल्याला लागणारं ते काय होतं, बरंचसं तेल हे मसाला भाजताना ओढून जातं आणि त्यामुळे आपल्या भाजीला व्यवस्थित तरी येत नाही. म्हणून काय करायचं, सर्वप्रथम अगदी थोडंसं तेलामध्ये हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत आपण आता हा मसाला भाजून घेणार आहोत. तर मंद आचेवरती एकसारखं चमच्याने हलवत आपण आता हा मसाला भाजून घ्या. ह्या पद्धतीने आपण छान मसाला हा भाजून घेतला आहे. आता लगेच काय करा ना, जे उरलेलं आपल्याला गरजेनुसार तेल लागत असतं ते आता यामध्ये टाकून घ्यायचं. तर सर्वप्रथम 1 चमच्यावर तेल घातले. त्यानंतर पुन्हा आणखी याच्यामध्ये मी 2 चमचे तेल हे घालत आहे. आपण इथे नॉनव्हेज बनवतो आहे म्हणून थोडंसं तेलाचं प्रमाण आपण जास्ती वापरतो आहे. जर तुम्ही खात नसाल तर कमी घातलं तरी काही हरकत नाही. छान तेल सुटेपर्यंत आपण मसाला हा भाजून घेतला आहे. मसाल्याला अगदी परफेक्ट असं तेल सुटायला सुरुवात झाली म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला जो मसाला असतो तो भाजून तयार झाला आहे हे आपल्याला अगदी सहज असं समजतं. जर मसाल्याला तेल सुटलेलं नसेल तर मसाला हा आपला अजून कच्चा आहे असं ते समजून घ्या. त्यानंतर एका प्लेटमध्ये मी लाल तिखट, काळा मसाला, अगदी थोडीशी हळद ही आपल्या गरजेनुसार काढून घेतले. मसाला हा घातल्यानंतर मसाला देखील मंद आचेवरती आपण छान तेलामध्ये परतून घेणार आहोत. लाल तिखट, काळा मसाला आपण छान आता तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपण मंद आचेवरती मसाला हा परतून घेतला आहे. तेल अगदी छान सुटायला सुरुवात झाली म्हणजे आपलं जे काही मसाल्याचा कच्चापणा असतो तो पूर्णपणे चालला जातो आणि त्यामुळे आपली भाजी अगदी चविष्ट अशी ती तयार होते.
त्यानंतर काय करायचं, अगदी थोडंसं पाणी घालायचं. एकाच वेळेस अगदी भरपूर पाणी घालून घेऊ नका. अगदी थोडेसे पाण्यामध्ये हा मसाला पुन्हा आणखी आपण याला शिजून घेणार. यामुळे काय होतं, मसाल्याला तेल छान सुटतं, भाजीला कलर देखील अगदी परफेक्ट असा तो येतो. तर मंद आचेवरती पुन्हा आणखी आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपलं जे आपण जे काही पाणी घातलं होतं ते पूर्णपणे मसाल्यामध्ये आटून गेलं आहे. म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला मसाला हा शिजून तयार झाला आहे. तेल देखील अगदी छान सुटलं आहे. या मसाल्यांपैकी आपण आता अगदी थोडासा मसाला हा वाटीमध्ये काढून ठेवणार आहोत. तो पुढे आपण याला वापर करणार आहोत. तर काय करायचं, आता लगेच याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गरम पाण्यामुळे भाजीला चव देखील अगदी छान येते. पुन्हा आणखी भाजीला कलर देखील अगदी छान असा येतो. म्हणून गरजेनुसार आपण गरम पाण्याचाच वापर करा. त्यामुळे आपली भाजी अगदी छान अशी ती तयार होईल. तर इथं मी गरम पाणी घातले. गरम पाणी घातल्यानंतर काय करायचं, चवीनुसार मीठ, बारीक चिरून घेतलेली अगदी भरपूर अशी आपण यामध्ये आता कोथिंबीर ही टाकून घेऊया. तर मीठ आणि कोथिंबीर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर आता आपण भाजीला उकळ येऊ देऊया. तर मंद आचेवरती आता भाजीला उकळ येत आहे. त्यानंतर यामध्ये टाकण्यासाठी लागणारं पीठ आपण तयार करून घेऊ. तर इथं भाजून घेतलेलं आपलं बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा आणखी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालत ह्या पद्धतीने आपण याचं आळण तयार करून घेतलं आहे. यामुळे आपली जी भाजी असते अगदी छान गावरानी पद्धतीने अगदी चविष्ट अशी ती तयार होते. तर बाजरीचं पिठाचं आपण पेस्ट तयार करून घेतली. साईडला आपल्या भाजीला देखील अगदी छान उकळ आली. उकळ आल्यानंतरच आपण यामध्ये हे आळण घाला. त्यामुळे आपल्या भाजीची जी तरी असते ती अजिबात जात नाही. जर तुम्ही गार पाण्यामध्ये म्हणजे जी भाजी असते गार असताना तर घालाल तर त्यामुळे आपल्या भाजीची तरीही जाण्याची शक्यता असते. म्हणून उकळ आल्यानंतरच आपण हे बाजरीचं पीठ घाला. तिला व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती छान मी 5 ते 8 मिनटं भाजीला छान उकळून घेतले. तुम्ही बघाल अगदी सुरेख असा आपल्या भाजीला कलर आला आहे. तरी देखील अगदी अगदी भरपूर अशी अगदी छान अशी आपल्या भाजीला ही तरी आली आहे. तर आता आपली जी अंडा मसाल्याची लागणारी करी असते ती तयार झाली. त्यानंतर लगेच आपण इथे 5 अंडे मी उकळून घेतले. उकडलेल्या अंड्यांना आता आपण ह्या पद्धतीने कट हा लावून घेणार. हा कट आपण यासाठी लावतो, याला पुन्हा आणखी आपण मसाल्यामध्ये परतून घेणार आहोत. आतपर्यंत अंड्यांमध्ये आपला मसाला हा गेला पाहिजे. त्यासाठी इथे मी अगदी हळू हाताने व्यवस्थित त्यांना कट करून घेते, जेणेकरून आपले जे अंडे आहेत ते तुटणार नाही. तर सावकाश असे ह्या पद्धतीने आपण अंड्यांना कट हे करून घेतात. अशाच पद्धतीने उरलेल्या अंड्यांना देखील आपण कट करून घेणार आहोत. एका अंड्याचे 2 भाग देखील आपण करून घेतले तरी काही हरकत नाही. तर अंड्यांना कट करून झाल्यानंतर जो आपण मसाला काढून घेतला होता त्या मसाल्यामध्ये आपण तिथे मीठ वापरलेलं नव्हतं. म्हणून इथं ह्या मसाल्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे मसाल्यामध्ये. लगेच साईडला पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल गरम करून घ्या. तेलामध्ये काय करायचं, लगेच आपण हे अंडे काही सेकंदांपर्यंत परतून घेणार आहोत. अगदी जास्त वेळ आपल्याला ह्या अंड्यांना परतून घेण्याची गरज नाही. तेलामध्ये मी अगदी थोड्या वेळ यांना परतून घेतले. लगेच जो मसाला आपण तयार करून घेतलेला होता तो मसाला अशा पद्धतीने आपण अंड्यांवरती टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार. म्हणजे जो मसाला आहे आपण इथं अंड्यांना कट केलेले आणि तो आतपर्यंत मसाला जाईल आणि अगदी छान असे आपले अंडे हे चविष्ट तयार होतात. तर 2-1 मिनिटभर आपण मसाला हा छान अंड्यांमध्ये परतून घेतला आहे. लगेचच काय करायचं, गॅस हा बंद करायचा. जास्त वेळ आपल्याला यांना परतून घ्यायचं नाही. त्यामुळे काय होईल, जो मसाला असतो तो करपण्याची शक्यता असते. म्हणून 1 ते 2 मिनिटभर परतून घेतले. लगेच गॅस हा बंद केला आहे. लगेच हलकंसं गार होऊ द्यायचं. हलकसे अंडे गार झाल्यानंतर तरी एका अंड्याचे 2 भाग आपण आता तयार करून घेणार आहोत. अशा एका अंड्याचे 2 भाग केल्यानंतर पुन्हा आणखी जो काही आपला उरलेला मसाला असतो तो व्यवस्थित आपण आता अंड्यांना लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण छान मसाल्याचे अंडे हे तयार करून घेतले. नक्की तुम्ही या पद्धतीने अंडा मसाला हा करून बघा. अगदी सर्वजण आवडून खातील एवढा चविष्ट असा आपला अंडा मसाला हा तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केला तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा.